नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार आपण दर आठवड्याला करंटचा आपलं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की भारताच्या सीमा सुरक्षा दलाने एक खूप मोठा आणि प्रेरणादायी पाऊल उचललेला आहे संरक्षण क्षेत्रात. ते काय त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर सीमा सुरक्षा दलाने बीएसएफने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ म्हणजे तर यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे भारतातील पहिलं महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे भारतातील पहिलं महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केलेलं आहे. स्थापना सीमा सुरक्षा दलाने ग्वाल्हेर येथील मध्य प्रदेश या ठिकाणी केलेली आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत महिलांना पहिल्यांदाच असं उच्च तांत्रिक ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सगळ्या बाबींचं युनिटचं स्वरूप हे पहिलं संपूर्ण महिला ड्रोन ऑपरेशन युनिट आहे. प्रशिक्षण कुठे देण्यात येणार आहे? तर महिलांना बीएसएफच्या स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर SDW स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर जे आहे त्या ठिकाणी महिलांना हे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर प्रशिक्षणामध्ये बेसिकली त्यांना काय सांगणार आहे तर ड्रोन कशा पद्धतीने उडवले जातात, त्याच्यानंतर हवाई पाळत कशा पद्धतीने ठेवली जाते, विशेष जे नाईट विजन ड्रोन आहेत त्यांना कसं हाताळायचं, त्याच्यानंतर जे सीमांचा जो भाग आहे तिथे पाळत कशी ठेवायची, घुसखोरी अवैध घुसखोरी ह्या सगळ्या गोष्टींना कसं रोखायचं, या सगळ्या बाबींचं शिक्षण त्यांना प्रशिक्षण या स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर या ठिकाणी देण्यात येणार आहे. मुख्य कार्य काय आहे तर सीमा व्यवस्थापन करणे, त्याच्यानंतर हवाई पाळत ठेवणे. बऱ्याचदा काय होतं की मानवी पाळत ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी काही मर्यादा येतात, तितक्या प्रमाणात सगळे एरियाज कव्हर नाही केले जाऊ शकत जेवढ्या इझिली ड्रोनच्या माध्यमातून कव्हर केले जाऊ शकतात, हवाई पाळतच्या माध्यमातून कव्हर केले जाऊ शकतात. तसंच गुप्त माहिती गोळा करणे हे त्यांचे मुख्य कार्य असणार आहे. त्याच्यानंतर तस्करी रोखणे. बऱ्याचदा काय होतं की भारत पाकिस्तानच्या ज्या सीमा आहेत तिथे अवैध शस्त्रांची तस्करी चालते, त्याच्यानंतर ड्रग्सची तस्करी चालते. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवणे, या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे, यांच्यावर पाळत ठेवणे हे सगळं काम दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन यांचं असणार आहे. या ऑपरेशन युनिटचं महत्व जाणून घेऊयात. तर सुरक्षा दलांमधील महिला सक्षमीकरण आणि सीमा सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे याचं महत्व आहे. तर पहिल्यांदाच जसं की मी आधीच बोलली की पहिल्यांदाच भारतामध्ये असं महिलांना सुरक्षेच्या बाबतीत अशा उच्च तांत्रिक ठिकाणी सेवा देण्याचा किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दाखवण्याचा एक संधी मिळालेली आहे. त्याच्यातून हे नक्कीच महिला सक्षमीकरण जे नारी शक्ती आहे या उपक्रमाला प्रोत्साहन देणारी ही गोष्ट ठरलेली आहे आणि सीमा सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा ह्याच्यामुळे वाढणारच आहे. पुढे जाऊयात. तर पुढची बातमी म्हणजे पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालूमर्दा थिमक्का यांचं निधन झालेलं आहे. निधन 14 नोव्हेंबर 2025 रोजी झालं. जन्म त्यांचा 30 जून 1911 झालेला होता. तुमकूर कर्नाटक येथे वयाच्या 114व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं. कर्नाटकच्या होत्या. सालूमर्दाचा अर्थ होतो कन्नड भाषेमध्ये झाडांची रांग. तर सालूमर्दा ही त्यांना उपाधी याच्यासाठी दिलेली आहे की कारण त्यांनी खूप पर्यावरण क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचं काम असो, झाडांच्या संवर्धनाचं काम असो, याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सालूमर्दा ही पदवी मिळालेली आहे. पतीच्या साथीने रामनगर जिल्ह्यातील हुलीकल ते कुडूर या 4.5 किलोमीटरच्या अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे. कुठून हुलीकल ते कुडूर या ठिकाणी त्यांनी ही लागवड केलेली आहे. त्यांची ही जी कामगिरी आहे हिला आज पण लाईफ फॉरेस्ट टाइम म्हणून ओळखलं जातं, अशी त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. थिमक्का या आधी मोलमजुरी करत होत्या. पतीसमवेत त्यांनी ही कामगिरी केली, विदाऊट कोणत्याही सरकारच्या मदतीशिवाय त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. सालूमर्दा थिमक्का या मोलमजुरी करायच्या आणि त्यांना स्वतःची मुलं नव्हती, त्याच्यामुळे झाडे हीच माझी मुलं असं त्यांनी मांडलं होतं. म्हणून त्यांनी स्वतःला ह्याच्यामध्ये झोकून दिले पूर्णपणे असं आपल्याला दिसू शकतं. त्यांना वृक्षमाता सालूमर्दा म्हणजे झाडांची रांग असं म्हणून ओळखले जाते.
1995ला त्यांना नॅशनल सिटीझन्स अवॉर्ड भेटला. त्याच्यानंतर 97ला त्यांना इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार हा पर्यावरणाचा उच्च दर्जाचा हे पुरस्कार मानला जातो हा मिळाला. त्याच्यानंतर 2019ला पद्मश्रीने त्यांना गौरवण्यात आलं. 2022ला कर्नाटक सरकारने त्यांना पर्यावरण ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांना नियुक्त केलं होतं. पुढे जाऊयात. नुकत्याच बिहार विधानसभाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यांच्यावर आपण एक जस्ट ओझरती नजर टाकून घेऊयात. तर बिहारची निवडणूक 2 टप्प्यात झाली होती. एकूण जागा होत्या 243. एकूण मतदार होते 7 कोटीच्या जवळपास. पुरुष मतदार 3.9 CR, महिला मतदार 3.5 कोटी. पहिला टप्पा 6 नोव्हेंबरला झाला होता. त्याच्यानंतर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला झाला. निकाल 14 नोव्हेंबरला लागला. 1951 नंतर सर्वात जास्त मतदान या 2025च्या बिहार निवडणुकीत झालेले दिसून येते. त्याच्यानंतर एकूण मतदान झालं होतं 66.91%. महिलांनी यावेळेस मतदान अधिक प्रमाणात केलेलं दिसून येत आहे. महिलांचं मतदान होतं 71%, तर पुरुषांचं होतं 62%. म्हणजे महिलांचं मतदान जास्त दिसून येतं यावेळेसच्या बिहार निवडणुकीमध्ये. सर्वात मोठी पार्टी भाजपा. स्वातंत्र्यानंतर मला वाटतं बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपा आला आहे निवडून, पण एवढ्या प्रचंड आणि विशेष बहुमताने भाजप पहिल्यांदाच बिहारमध्ये निवडून आलेला आहे. तेवढी पकड आपल्याला यावेळेस भाजपाची बिहारमध्ये दिसते. पुढे जाऊयात. तर साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. साहित्य अकादमीचा बाल साहित्य जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? सुरेश सावंत. डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. हा एक काव्यसंग्रह आहे लहान मुलांसाठीचा. त्याच्यासाठी त्यांना देण्यात आलाय. भारत सरकारच्या साहित्य अकादमी, भारत सरकारची साहित्य अकादमी जी संस्था आहे त्याच्या मार्फत हा बाल साहित्य पुरस्कार दिला जातो. आभाळ माया हे जे पुस्तक आहे हे लहान मुलांच्या भावविश्वाशी जुळणारं पुस्तक आहे. तर त्याच्याबद्दल जरा माहिती जाणून घेऊयात की पुरस्कारार्थी ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत भाषेसाठी मराठी साहित्य पुरस्कृत कृती आभाळ माया याच्यासाठी काव्यसंग्रहाचे स्वरूप यातील कविता बालकांसाठी असून त्या निसर्ग आणि बालविश्वाशी संबंधित आहे. पुरस्काराचं स्वरूप एक ताम्रपट आणि 50,000 रुपये रोख मिळतात या पुरस्कारात. डॉक्टर सावंत यांची पार्श्वभूमी नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांनी 56हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत, ज्यात 33 जी पुस्तकं आहेत ती बाल साहित्यावर आधारलेली आहे. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पुरस्कारासह राज्य शासनाचे सुद्धा 3 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आभाळ माया हे त्यांचं पुस्तक आहे. म्हणून लक्षात ठेवा की यावेळेस कोणाला मिळालेला आहे प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा? तर सुरेश सावंत यांना तो मिळालेला आहे आभाळ माया या पुस्तकासाठी, या काव्यसंग्रहासाठी. तर पुढे जाऊयात. महाराष्ट्र कृषी विभागाचं नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर झालंय नुकतंच. तर ते काय आहे घोषवाक्य? शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी हे घोषवाक्य आहे. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवूयात की महाराष्ट्र कृषी विभागाचं नवीन बोधचिन्ह असं आहे आणि त्यांचं घोषवाक्य आहे शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी. पुढे बघूयात. 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे. तर प्रथम क्रमांक जल पुरस्कारामध्ये कोणाला मिळाला? महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून ही बातमी आपल्यासाठी जरा महत्वाची ठरते. कोणाला मिळालेला 6वा राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सगळ्यात पहिलं राज्य कोणतं ठरतंय? तर महाराष्ट्र राज्य ठरतंय. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो गुजरातचा. तिसरा क्रमांक आहे हरियाणाचा. सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थांमध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर नवी मुंबई. पुन्हा इथे पण आघाडीवर महाराष्ट्रच आहे, पण त्यातल्या त्यात पण नवी मुंबईला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थांमध्ये नवी मुंबईला प्रथम क्रमांक मिळालाय. 18 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. जलशक्ती मंत्रालयातर्फे दरवर्षी जलशक्ती मंत्रालयातर्फे हे जल पुरस्कार प्रदान केले जातात.
ते बेसिकली कशासाठी दिले जातात तर जलसंवर्धन, जल व्यवस्थापन, पावसाचे पाण्याचं तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे, जलसाठे किती शुद्ध आहेत, त्याच्यानंतर कारखान्यांचं पाणीचं सगळं ड्रेनेज मॅनेजमेंट कशा पद्धतीने केले जातंय, तर त्यानुसार त्या निकषांवर आधारित रँकिंग ठरवली जाते सर्व राज्यांची आणि त्यावर आधारित महाराष्ट्राचा पहिला नंबर आलेला आहे या रँकिंग मध्ये. म्हणून राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्राचा, पाठोपाठ गुजरात आणि त्याच्यानंतर हरियाणा. पुढे जाऊयात. शेवटी सांगायचं झालं तर याच्यामध्ये बघूयात तर प्रेस फ्रीडम इंडेक्स याच्यामध्ये नॉर्वे सर्वात आघाडीवर आहे आणि भारताचा क्रमांक आहे 151वा. प्रेस फ्रीडम इन इंडिया व्हेरी सिरियस. याच्याबद्दल जरा माहिती बघूया आपण, एक शॉर्ट मध्ये माहिती बघूयात. तर प्रेस फ्रीडम इंडेक्स जे आहे हे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही एक संस्था आहे. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्याद्वारे हा जो अहवाल आहे, हा जो इंडेक्स आहे हा प्रकाशित केला जातो. याच्यामध्ये बघितलं जातं की तुमच्या देशामध्ये प्रेसवर, मीडियावर कशा पद्धतीचं त्यांना स्वातंत्र्य आहे, कोणती बंधने त्यांच्यावर लादली जातात, पत्रकारांची सुरक्षितता किती आहे, या सगळ्यांवर आधारित ह्या इंडेक्स मध्ये जागा दिली जाते. याच्यामध्ये नॉर्वे सगळ्यात आघाडीवर आहे, तर भारताचा क्रमांक ऑलमोस्ट 151 एवढा आहे. पुढे बघूयात. भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल यांच्या गरुड 25 या द्विपक्षीय हवाई सरावाची 8वी आवृत्ती 16 ते 27 नोव्हेंबर दरम्यान फ्रान्स मधील मॉन्ट दे मार्सन येथे सुरू झाली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे मुख्य की गरुड 25 हा जो द्विपक्षीय हवाई सराव आहे हा दोन कोणत्या देशांमध्ये झालाय, तर हा सराव झालाय की भारतीय हवाई दल मध्ये झालाय, त्यात फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल यांच्यामध्ये झालेला आहे. कोणते दोन देश? भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये गरुड 25 हा सराव झालेला आहे, हवाई सराव झालेला आहे. आणि तो कोणत्या ठिकाणी झालाय तर मोंट दे मार्सन फ्रान्स या ठिकाणी तो झालेला आहे. ह्याच दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पुढे बघूयात. भारतातील 4 हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर्स पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये विकसित करण्यासाठी निवडले गेलेले आहे. तर हायड्रोजन व्हॅली म्हणजे काय तर संपूर्ण हायड्रोजन मूल्य साखळी एका जॉग्राफिक क्षेत्रात विकसित करणे, म्हणजे संपूर्ण जी हायड्रोजनची मूल्य साखळी आहे ही एका जॉग्राफिक एरियामध्ये विकसित करणे, म्हणजे हायड्रोजन तयार करण्यापासून त्याच्यानंतर त्याचा वापर, त्याचा व्यापार, या सगळ्या गोष्टी हायड्रोजनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्या एका स्पेसिफिक जॉग्राफिकल पार्ट मध्येच घडाव्यात, याच्यासाठी त्यालाच व्हॅली, हायड्रोजन व्हॅली असं संबोधलं जातं. हरित हायड्रोजन उत्पादन, त्याच्यानंतर स्वच्छ इंधन हे याचे मुख्य उद्देश आहे की हरित हायड्रोजनचं उत्पादन व्हावं, त्याच्यानंतर स्वच्छ इंधन सगळ्यांना, कंपन्यांना, जे पण काही कंपन्या त्या एरियामध्ये असतील त्यांना स्वच्छ इंधन वापरता यावं, कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात व्हावं, या सगळ्या गोष्टींच्या उद्देशाने हा 4 हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर तयार निवड करण्यात आलेली आहे. या 4 ठिकाणी ते विकसित करण्यासाठी. कोणती 4 ठिकाणं तर पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि विशाखापट्टणम या ठिकाणी, या 4 ठिकाणी विकसित करण्यासाठी निवडले गेलेले आहेत. पुढे बघूयात. शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 19वा पुरस्कार महाराष्ट्र भूषणचा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सगळ्यात पहिला जो होता तो पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी, जो 1996 मध्ये प्रदान करण्यात आलेला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार. सध्याचा कोणाला मिळाला? 19वा राम सुतार यांना मिळालेला आहे. सगळ्यात पहिला कोणाला मिळालेला होता तर पु ल देशपांडे यांना मिळाला होता 1996 साली साहित्य क्षेत्रासाठी. सुशील शुक्ला यांना साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार 2025 अंतर्गत हिंदीतील त्यांच्या 1/12 या पुस्तकासाठी पुरस्कार मिळालेला आहे. सुरेश सावंत यांना त्यांच्या मराठी काव्यसंग्रह आभाळ मायासाठी मिळालेला होता आणि सुशील शुक्ला यांना हिंदीतील त्यांचं जे साहित्य होतं 1/12 हे जे पुस्तक होतं याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे.
हंगेरी आणि ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सलॉय यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी प्रतिष्ठित बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आलेलं आहे. डेव्हिड सलॉय यांचं कोणतं पुस्तक? फ्लेश. याच्यासाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळालेलं आहे, फ्लेश या त्यांच्या कादंबरीसाठी. ही कादंबरी बेसिकली मानवी भावभावना, मानवी नातेसंबंध यांच्याशी डील करते. पुढे जाऊया. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे तैवान देशाचे असून फ्रान्स आणि नेदरलँड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात. सगळ्यात वेगवान इंटरनेट कोणाचं आहे? तैवान या देशाचे. फ्रान्स आणि नेदरलँड त्याच्यानंतर नंबर 2 आणि नंबर 3 वर फ्रान्स आणि नेदरलँड येतं. भारतामध्ये सध्या इंटरनेटचा जो स्पीड आहे तो नक्कीच आपला खूप उत्कृष्ट आहे, पण सॉरी पण भारतामध्ये लोकसंख्या आणि बऱ्याच ग्रामीण भागापर्यंत ते इंटरनेटच्या वायरी या सगळ्या गोष्टी पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे अजूनही कुठेतरी भारतामध्ये तो जो तेवढा इंटरनेटचा स्पीड आहे तितका अजून आपण कॅच नाही करू शकलो. म्हणून भारताचा तरी सुद्धा क्रमांक ह्याच्यामध्ये 13वा क्रमांक लागतो इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीमध्ये. पण पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर तैवान या देशाचा असून दुसरा फ्रान्स आणि नेदरलँड हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊयात. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पहिल्यांदाच राजस्थान या ठिकाणी होणार आहे. 5वे खेलो इंडिया हे जे युनिव्हर्सिटी गेम्स आहे हे पहिल्यांदाच राजस्थान या ठिकाणी होणार आहे. भारतामधल्या ज्या पण सगळ्या युनिव्हर्सिटीज आहे त्यांच्यामधल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे, पुढे जाण्यासाठी त्यांच्यामधले चांगले चांगले खेळाडू निवडणे, जेणेकरून पुढे ते ऑलिम्पिक्स मध्ये देशाला रिप्रेझेंट करू शकतील. त्या अनुषंगाने हे जे खेलो युनिव्हर्सिटी गेम्स आहेत ह्यांचं हे उपक्रम होतात. हे पहिल्यांदाच राजस्थान या ठिकाणी होणार आहेत. पुढे बघूयात. इथिओपिया 2027 मध्ये COP32 हवामान शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. COP32 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर इथिओपिया या ठिकाणी. COP म्हणजे काय? तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. हवामान विषयीचा हे जे जगभरातले विविध देश या परिषदेमध्ये असतात, दरवर्षी आयोजित होणारी ही जागतिक हवामान विषयक परिषद आहे. तिचं COP32चं आयोजन 2027 मध्ये इथिओपिया हा देश करतोय. 2025 मध्ये कोणत्या देशाने केलेली आहे? कोणत्या देशामध्ये आयोजित झालेली आहे? 2025 मध्ये ब्राझील या ठिकाणी COP परिषद पार पडली. त्याच्यानंतर 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे. 2027 मध्ये इथिओपिया आणि 2028 मध्ये भारत या ठिकाणी COPच्या परिषदा घेण्यात येणार आहेत. पुढे जाऊयात. भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे पितामह म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक वैदेश्वरन राजारामन यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले आहे. भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे पितामह म्हणून ओळखले जात होते वैदेश्वरन राजारामन यांची. भारतातल्या संगणकीय किंवा वैज्ञानिक क्षेत्रात त्यांचं बरंच मोठं योगदान होतं. त्यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं दिसून येतं. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा झाला. धन्यवाद.